कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी दुर्वा कांबळी। माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी। शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मोठी कारवाई। फरार शिल्पकार जयदीप आपटेला कल्याणमधील घरातून अटक। व्हेल मासा उलटी तस्करी प्रकरणी एकाला अटक। BHMS डॉक्टरवर वन विभागाची कारवाई। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ। मुख्यमंत्र्यांसमवेतच्या बैठकीनंतर कर्मचाऱ्यांचा संप मागे। आणि गणेश भक्तांच्या सुखकर प्रवासाकरिता पोलीस सज्ज। रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर पोलीस कर्मचारी तैनात। पाहूया सविस्तर वृत्त। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे। गेल्या 2 आठवड्यांपासून फरार असलेल्या जयदीप आपटेला अखेर पोलिसांनी अटक केली आहे। कल्याणमधील राहत्या घरातून त्याला अटक करण्यात आली आहे। जयदीप आपटेला पकडण्यासाठी 7 पथकं नेमण्यात आली होती। कल्याणचे DCP सचिन गुंजाळ यांच्या टीमने जयदीप आपटेला ताब्यात घेतलं असून जयदीप आपटेला अटक करण्यासाठी 5 ते 7 पथकं नेमण्यात आली होती। DCP गुंजाळ यांच्या दालनामध्ये जयदीप आपटेला नेण्यात आलं आहे। त्याची चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे। यापूर्वी या प्रकरणात स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील याला अटक करण्यात आली होती। त्यानंतर ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे। व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा वन विभागाला संशय आल्याने या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींना अटक केली असून 4ही आरोपींकडून पुढील तपासासाठी कोर्टाकडून वन विभागाची पोलीस कस्टडीची मागणी करण्यात आली आहे। मागील 5 दिवसांपासून ट्रॅप तयार करण्यात आला होता। वन विभागाने गिराईकांची भूमिका बजावली आणि आरोपींना गजाआड केले। यामध्ये 10 किलो उलटी जप्त करण्यात आली आहे। तर यामध्ये एका BHMS डॉक्टरचा देखील समावेश आहे। चिपळूण वन विभाग मागचे 15 ते 20 दिवसापासून या ट्रॅपमध्ये होता आणि इन्फॉर्मर्स कडून इन्फॉर्मेशन आम्हाला पूर्ण व्यवस्थितपणे होती। ॲम्बरग्रीस म्हणजे व्हेल माशाची उलटी, तर त्याबाबत ट्रेड होतोय असं निश्चित झालं होतं। मग आम्ही सदर आरोपींना पद्धतशीर गिराईक असं पाठवून त्यांना ट्रॅप केला। त्याच्यामध्ये एक होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर डॉक्टर सुद्धा आहे आणि एक व्यावसायिक आहे, 2 शेतकरी आहेत आणि मग फायनॅलिटीवरती ते काल आलं आणि काल आम्ही 3 तारखेला ट्रॅप आमचा चिपळूणमध्ये सक्सेसफुल झाला। त्यांच्याकडून आम्हाला जवळपास 10 किलो ॲम्बरग्रीस सीज केलेला आहे। आता ते पुढे आम्ही पुढच्या कोर्टच्या प्रोसिजर्स आणि आरोपी कोर्टात दाखल करण्याच्या प्रोसिजर्स करत आहोत। पुढच्या इन्व्हेस्टिगेशन्समध्ये इंटरॉगेशनमध्ये आम्हाला एक आरोपी फरार म्हणजे पुढची लीड्स मिळाल्या, पण तो आरोपी फरार झालेला आहे। पण आम्ही पुढची इन्फॉर्मेशन घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत। ते कसं आहे, त्याला ॲम्बरग्रीस म्हणतात। ही व्हेल माशाची उलटी आहे। ते इंटरनॅशनल लेवलला रॅकेट आहे, याचं तस्करी होते आणि ती विविध प्रकारचं त्याला मेडिसिनल व्हॅल्यू आहे असा समज आहे आणि त्यामुळेच हे वाईल्ड लाईफ क्राईम केसेस होतात। तर वन विभागाच्या वतीने सर्व नागरिकांना सर्वांना एक आव्हान आहे की अशा कोणत्याही प्रकारच्या इलिगल वाईल्ड लाईफ ट्रेडमध्ये तुम्ही फसू नका आणि कायदा खूप कडक आहे आणि कडक कारवाई होऊ शकते याच्यामध्ये, याचं भान सगळ्यांना असावं। राज्यातील एसटी कामगारांनी 2 दिवसांपासून पुकारलेल्या संपानंतर काल सह्याद्री अतिथीगृहावर एसटी कामगार संघटना आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली। या बैठकीत चर्चेअंती राज्य सरकारने कामगारांच्या मागण्या मान्य करत एसटी कामगारांच्या पगारात घसघशीत वाढ केली आहे। कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 6,500ची वाढ जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे एसटी कर्मचारी संघटनांनी समाधान व्यक्त केलं असून लवकरच मुख्यमंत्र्यांकडून याची घोषणा केली जाईल। या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलाय। देशभरात 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। महाड तालुक्यात घरगुती, खाजगी तसेच सार्वजनिक मंडळाचे गणपती असणार आहेत। कोकणातील गणेशोत्सवाचा सण शांततेत, सुरळीत आणि विना अपघाती व्हावा यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे। तसेच राष्ट्रीय महामार्ग 66 वरील वाहनांची वाहतूक नियंत्रित करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार असून नागरिकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन महाड औद्योगिक क्षेत्रातील पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी केले। प्रमाणे यावर्षी ही गणेशोत्सव मोठ्या धूमधामीमध्ये साजरा केला जाणार आहे। महाड MIDC हद्दीतील प्रमुख बाजारपेठ जी आहे बीरवाडी,
या ठिकाणी आम्ही वाहतूक नियमन आणि जे विक्रेते आहेत त्यांच्यासाठी काही सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं रस्त्यावरती कुणीही त्यांचे स्टॉल लावणार नाही याची दक्षता आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घेत आहोत. तसेच जे खरेदीदार आहेत किंवा ग्राहक आहेत, गणेश भक्त आहेत, ते आपली वाहनं ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे तिथंच पार्क करतील. रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे कुठेही पार्क करणार नाही. यासाठी आपण बंदोबस्त नेमलेला आहे आणि त्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे. सर्व ग्रामस्थ, गणेश भक्त, चाकरमानी यांनी गणेशोत्सव काळामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनात सहकार्य करावे अशी माझी अपेक्षा आहे. माझ्याकडून आणि पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व गणेश भक्तांना आगामी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. मुंबई गोवा महामार्गावर काही ठिकाणी दुभाजक जे आहेत ते तुटलेले आहेत, तर त्या संदर्भात आणि सावित्री ब्रिजवरती एक ठिकाणी हायड्रा गेली 3 वर्षापासून बंद अवस्थेत उभा आहे. त्या संदर्भात आणि बंद रस्त्याला असलेल्या गाड्या या सर्व अडथळ्यांच्या संदर्भामध्ये नॅशनल हायवे अथॉरिटीकडे आम्ही लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केलेला आहे आणि गणेशोत्सवाच्या पूर्वी महाडेवाडीची हद्दीतून जो महामार्ग जातो तो पूर्णपणे अडथळामुक्त राहील आणि वाहतुकीला कुठेही अडथळा येणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे. गणेशोत्सव अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपल्याने मुंबई ठाणेचा नोकरदार कोकणात येण्यास सुरुवात झाली आहे. गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी रायगड पोलीस प्रशासन सज्ज झाले. खारपाडा ते कशेडी घाट दरम्यान 7 विभागात वाहतुकीचं नियोजन करण्यात आले. या मार्गावरील खारपाडा ते पोलादपूर कशेडी घाटापर्यंतच्या महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून 7 उपविभागीय पोलीस अधिकारी, 11 पोलीस निरीक्षक, 42 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 82 वाहतूक अंमलदार, 211 पोलीस ठाणेकडील अंमलदार, 27 वॉकी-टॉकी, 10 वायरलेस सेट, 10 टोईक क्रेन, 10 रुग्णवाहिका, 29 सीसीटीव्ही कॅमेरे असा पोलीस बंदोबस्त असणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरून गणेश भक्तांना घेऊन अनेक बसेस व अनेक छोटी मोठी वाहने जाणार आहेत. या गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी व गणेश भक्तांच्या प्रवासात कोणताही अडथळा न येण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी सतर्क राहा. शासनामार्फत गणेश भक्तांच्या सोयीसाठी सुविधा केंद्र, वैद्यकीय मदत केंद्र महामार्गावर उभारले आहेत. त्याची माहिती प्रवाशांना द्या. कोकणवासीय घराकडे येणार आहेत, त्यांच्या प्रवासात अडथळा नको यासाठी सतर्क राहा. सहनशीलतेने, जबाबदारीने काम पार पाडा. गणेश भक्तांना मदत करा असे आवाहन रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले. आजपासून पुढचे 3 दिवस कोकणवासी परत आपल्या घराकडे येणार आहे आणि गोवा हायवेवरती विशेषतः मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक असणार आहे. काही वेळा कोणती होण्याची शक्यता आहे, काही वेळा वाहन बंद पडण्याची शक्यता आहे. शासनाचं धोरण असं आहे की येणारे जे कोकणवासी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा व्हायला नको. त्यांची भाडं बंद पडल्यामुळं किंवा इतर गोष्टींमुळे वाहतूक कोंडी झाल्यामुळं त्यांना वाहतूक कोंडीमध्ये जास्त वेळ थांबावं लागणं, नाटकळत राहावं लागणं, त्या गोष्टी घडता कामा नये अशा प्रकारचे निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेले आहेत. आपण पेपरमध्ये वाचलं असेल, मागच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री स्वतः पळसपे ते कशेडी या दरम्यान पूर्ण त्यांनी पाहणी दौरा केला. मला वाटतंय दुपारी दौरा सुरू झाला काहीतरी 2च्या दरम्यान आणि रात्री 10 वाजले दौरा संपायला. प्रत्येक ठिकाणी साहेब उतरत होते, प्रत्येक गोष्ट बघत होते आणि त्याच्यानंतर 2-3 कॉल्स पण झाले आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांचे मला वारंवार सांगत होता की कोकणवासियांचा जो प्रवास आहे घराकडचा तो सुखकर होण्यासाठी जे जे तुम्हाला करता येईल ते तुम्ही करावं. पेण तालुक्यातील रावे, कोपर, डावरे, हनुमानपाडा, जोहे, कळवे, कणे, बोरझे, ओढांगी, वाशी, बोरी, वडखळ, शिक्री, बोरवे, मसद आदी गावांतील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी गेल कंपनी गॅस पाईप लाईनसाठी भूसंपादन करत असल्याने येथील हजारो शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत.
त्यामुळे सदर कंपनी विरोधात 24 गावांचे संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकरी आक्रमक झाले असून काल प्रांत कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण त्यांनी केले। यावेळी त्यांनी निवेदनात म्हटलंय की गेल कंपनीने गॅस पाईपलाईनसाठी येथील जमिनी भूसंपादन करण्याचा घाट घातलाय, त्यामुळे येथील शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त होणार आहेत। याला वारंवार शेतकऱ्यांनी विरोध केला असून अनेकदा आंदोलने देखील केली आहेत। त्यातच 12 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या मीटिंगमध्ये दोन्ही बाजूंनी ठरून भूसंपादनाची प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी केली असता त्यावेळी कंपनीने कबूल केले होते। मात्र याकडे शासन व कंपनी प्रशासन कानाडोळा करत असल्याने अखेर शेतकऱ्यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले असून येत्या 8 दिवसात कंपनीने संपादनाची प्रक्रिया रद्द न केल्यास शेतकरी मोठ्या प्रमाणात आमरण उपोषणाचा लढा उभारणार असल्याचे संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी सांगितले। यावेळी शेकापचे राज्य खजिनदार अतुल म्हात्रे यांनी सदर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शेतकऱ्यांच्या न्यायाच्या भूमिकेसाठी आपणही लढ्यात अग्रेसर असणार असल्याचं यावेळी सांगितले। या आंदोलनाला दिलीप पाटील, आर.के. पाटील, संजय थळे, चंद्रहास म्हात्रे, लवेंद मोकल, विनोद म्हात्रे, प्रितेश माळी, राजेंद्र पाटील, समिधा पाटील आदी उपस्थित होते। मी पनवेल, उरण, खालापूर, नवी मुंबई या भागामध्ये असे अनेक प्रकल्प ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला बऱ्याच वेळेला तांत्रिक आणि शासकीय बाबी, कायदेशीर बाबी याचं ज्ञान पुरेसं नसल्यामुळे आपल्याला अशा अनेक प्रकल्पांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्याच्यामधनं शेतकऱ्यांचं उद्ध्वस्त होणारं जीवन आणि ज्याच्यामध्ये जसं मगाशी दिलीप दादांनी अतिशय उत्तम पद्धतीने सांगितलं किंवा मगाशी यांनी जेव्हा गीत गात असताना जी भावना व्यक्त केली की शासनाची प्रशासनाची असंवेदनशीलता आपल्या दरवेळेला दिसून येते। इथला हा जो ग्रेलचा प्रकल्प आहे असे अनेक प्रकल्प त्या भागामध्ये होत असतात, कारण त्या बाजूला विकासाची लाट जरा जोरात आहे आणि आता येत्या 2 वर्षामध्ये आपण पेणमध्ये देखील तेच पाहणार आहोत की अनेक प्रकल्प येऊ घातलेले आहेत। आपण यावर्षीचा MMRDA प्रकल्प ऐकला, आपण MIDCचा प्रकल्प ऐकून आहोत आणि त्यातनंच हा जो गेलचा जो प्रकल्प आहे आपल्याला सगळ्यांना अपेक्षा काय असते की आज जर भविष्यामध्ये इथे विकास होणार असेल तर त्या विकासाचा केंद्रबिंदू आपल्यासारखा सर्वसामान्य शेतकरी असायला पाहिजे। त्यांनी तीच भूमिका मांडली की आपल्यासारखा सर्वसामान्य शेतकरी हा त्याचा केंद्रबिंदू असायला हवा। त्याचबरोबरीने जेव्हा विकास होतोय त्या विकासामध्ये सर्वात प्रबळ कोण बनायला पाहिजे ते इथला स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र, इथला स्थानिक समाज बनायला पाहिजे। कला निर्मिती क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या पेण तालुक्याला नुकतेच थायलंडच्या गणेश भक्तांनी भेट दिली आहे। पेण शहरातील दीपक समेळ या कला केंद्रात गणेशमूर्ती खरेदीसाठी ते आले होते। संपूर्ण जगभरात अवघ्या 2 दिवसांवर गणपतीचं आगमन होणार असल्यानं गणेशमूर्तींच्या माहेरघरात कारखानदार व कारागीर यांची लगबग जोरात सुरू आहे। अवघ्या 2 दिवसांवर गणपतीचं आगमन होत असल्याने अनेक जगभरासह अनेक राज्यांतून गणपती खरेदी करण्यासाठी गणेशमूर्तींच्या माहेरघरात लोक येत असतात। काही दिवसांवर बाप्पांचे आगमन होत असल्याने शहरातील अनेक दुकाने गणेशोत्सवासाठी फुलून निघाली आहेत, तर तालुक्यातील गणपती कारखाने दिवस रात्र सुरू असून या कारखान्यांमधील कारागीर मूर्तींवर रंगकाम, दागिन्यांची सजावट, डोळे आखणी यावर अखेरचा हात फिरवण्यासाठी मग्न झाले असून याही वर्षी बाप्पाच्या माहेरघर येथून थायलंड, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, मलेशियासह इतर राज्यात जवळपास 50 ते 60 हजार गणेश मूर्त्या रवाना करण्यात आल्या आहेत। त्यामुळे संपूर्ण जगात पेणच्या गणेश मूर्तींची ओळख आहे। त्यामुळे देशविदेशातून पेणच्या गणेश मूर्तींना मागणी असते, कारण पेणच्या गणेश मूर्तींची रंगरंगोटी सुंदर असून डोळ्यांची आखणी जशीच्या तशी असल्याने व दागिन्यांची सजावट सुंदर असल्याने पेणच्या गणेश मूर्तींचे थायलंडसह इतर देशातील गणेश भक्तांना आकर्षण होत असते। त्यामुळे थायलंडच्या गणेश भक्तांनी पेणच्या दीपक कला केंद्राला भेट देताच मूर्ती पाहून ते भारावून गेलेत। मैं दीपक कला केंद्र काफ़ी बार आ चुका हूँ, बट इस बार मैं थाईलैंड के टूरिस्ट के साथ आया और इस बार काफ़ी मुझे अच्छा लगा। लाइक पिछले 2-3 साल से कोविड के बाद से काफ़ी ज़्यादा मूर्तियाँ देखने के लिए मिली और इन लोगों का जो टेक केयर होता है जब कस्टमर यहाँ आए और उनको प्रेजेंटेशन देना कि हाँ ये मूर्ति गणपति दगड़ू सेठ की है, ये मूर्ति यहाँ की है, तो काफ़ी अच्छा है ना, काफ़ी अच्छा रिस्पॉन्स मुझे इनका लगा। आपलं पेंटचं एक आपण पेंटमधनं आज सर्व देशामध्ये गणपती पाडतो। आपलं पेंटचं जे वैशिष्ट्य आहे, जे कलर काम, डोळ्याची आखणी जी देखील, त्यासाठी आज आपल्याकडे परदेशातून आज कस्टमर आपल्याकडे आले आहेत। आज बघितलं आज थायलंडचे कस्टमर आलेले, त्यांना देखील आपल्या इथं ज्या मूर्ती इतक्या आवडल्या की त्यांनी आज आपल्याकडनं बुकिंग केली, त्या मूर्ती आज आपल्याला परदेशात पाठवून द्यायच्या आहेत थायलंडमध्ये। गणेशोत्सवात ढोलकी वाद्याला प्रचंड महत्त्व। आरती भजनांसह पारंपरिक बालनृत्यांसाठी ढोलकीची गरज असते। ढोलकीचा आवाज कानावर पडला की आपोआप गणेशोत्सवाची चाहूल लागते।
गणपतीच्या आरतीवेळी बहुतेक घरातून ढोलकीचा सूर ऐकायला मिळतो. तो कानावर पडला की आरतीला रंगत येते. 1.5 दिवसांपासून 5 दिवस, 10 दिवस, 21 दिवस असा एकच जल्लोष साजरा केला जातो. लहान मुलांपासून मोठी मंडळी ढोलकी घेऊन वाजवण्याबरोबरच त्या ठेक्यावर नाचण्याचे देखील काम करत असतात. यावर्षी गणरायाचं आगमन 7 सप्टेंबरला घरोघरी होणार आहे. या निमित्ताने भजन आरती सारखे धार्मिक उपक्रमांसह सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम देखील राबवले जाणार आहेत. तर वेगवेगळ्या मंडळांसह ग्रामीण भागात देखील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याची जोरदार तयारी सुरू झालेली पाहायला मिळते. येतच ना माल. आणि प्रॉब्लेम असा आहे का ते आम्ही माल तयार करतो आणि ते स्वस्तात देऊन निघून जातात, आणि आम्ही वर्षभर काम करून हे नाही ना. ते स्वस्तात देतात, 8-10 दिवस त्यांचं चालतं फक्त. आम्ही वर्षभर हे करून आमचा हा सीझन असतो, पण हे 8-10 दिवसात ते येऊन धंदा घेऊन करून जातात. या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण.